नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला एक शेवटची संधी शासनाने दिलेली आहे. ती म्हणजे तुम्ही जी शासनाकडून वेळ दिलेली होती ई-के-वाय-सी करण्यासाठी, तर ई-के-वाय-सीमध्ये तुमची चुका झालेल्या असतील किंवा ई-के-वाय-सी केलेलं नसेल किंवा काहीही कारणाने तुम्हाला हप्ते मिळत नाहीत, तुमचे हप्ते बंद झालेले आहेत पात्र असून सुद्धा, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे महिलांनो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अर्ज करायचा आहे. तो मी जे आत्ता व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा प्रकारचा अर्ज तुम्हाला अंगणवाडीच्या जे सेविका असतात त्यांच्याजवळ हा अर्ज मिळणार आहे. तो घेऊन तुम्हाला भरून त्यांना तिथं द्यायचा आहे. त्यासोबत काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे. तर तुम्हाला सांगणार हे अर्ज कसं करायचं आहे या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. सर्वप्रथम तर या अर्जामध्ये तुम्हाला बघू शकता, तुम्हाला हा अर्ज कुणाला करायचा आहे तर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना संबोधून हा अर्ज करायचा आहे. तर याच्यामध्ये बघू शकता विषय असणार आहे अर्जाचं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बंद झालेला हप्ता पुन्हा चालू करण्याबाबत हा विषय असणार आहे. विनंती अर्ज आहे. समाज कल्याण महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना हा अर्ज केला जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कशी माहिती फिलअप करायची ते सांगणार आहे. इथं तुम्हाला अर्जदाराची माहिती, नाव लिहायचं आहे. म्हणजे जी लाडकी बहीण लाभ घेत आहे पण तिचे हप्ते बंद झालेले आहेत, कारण कुठलंही असू द्या, तर इथं त्यांचं नाव टाकायचं आहे, त्यांचा हप्ता बंद झालेला आहे. त्यानंतर इथं त्या महिलेचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर अर्ज क्रमांक टाकायचा आहे, म्हणजे तुम्ही जो अर्ज भरलेला होता लाडकी बहीण काढताना योजनेचा हप्ता घेते वेळी जेव्हा नवीन ॲप्लिकेशन केलेलं तिथे एक अर्ज क्रमांक असतो तो टाकायचा आहे. पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर स्क्रोल करून खाल्यानंतर तुम्ही बघू शकता, इथं तुम्हाला बघू शकता मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असून माझा लाभ केव्हापासून बंद झालेला आहे हे तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या वार्षिक कुटुंबाचं उत्पन्न तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख म्हणजे 2,50,000च्या आतमध्ये असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात बहिणींनो. त्यानंतर आधार कार्डची जी पूर्ण चौकशी पुन्हा केली जाणार आहे. इथून तुम्ही जो नंबर टाकणार आहे त्यानुसार, आणि तुम्ही जर पात्र असाल तरच तुमचं हे विनंती अर्ज स्वीकारलं जाणार आहे आणि पुढे तुमचे बंद पडलेले जे हप्ते होते ते परत चालू केले जाणार आहेत. पण यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सत्य माहिती इथं भरणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला इथं ठिकाण टाकायचं आहे, तारीख टाकायचं आहे, मोबाईल नंबर चालू टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला अर्जदाराची सही करायची आहे. इथं ऑप्शन दिलेला आहे. आणि हे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला याच्यासोबत काही डॉक्युमेंट जोडायचे आहेत. हे अर्ज तुम्हाला जवळच्या अंगणवाडी का सेविकांजवळ द्यायचा आहे. नाहीतर तुम्ही पंचायत समितीमध्ये सुद्धा संबंधित विभागात जाऊन अर्ज जमा करू शकता किंवा जिल्ह्याला सुद्धा तुम्हाला हे अर्ज जमा केला जाऊ शकतो तुमच्याकडून, किंवा तुम्ही तिथं जाऊन देऊ शकता. जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे हे जमा करू शकता. तर इथं डॉक्युमेंट काय जोडायचे आहेत अर्जासोबत बघून घ्या. लाभार्थ्याचं आधार कार्ड द्यायचं आहे झेरॉक्स. त्यासोबतच लाभार्थीच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड द्यायचं आहे. तर इथे एक अशा स्थितीत तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुम्हाला परत शंका निर्माण होते की आपले वडील हयात नाहीत, मृत्यू पावलेले आहेत किंवा पतींचं निधन झालेलं आहे. तर अशा परिस्थितीत लाभार्थीच महिलेचं आधार कार्ड त्यासोबत पतीचं फक्त मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे सोबत. त्यानंतरच एवढंच दिलं तरी चालणार आहे. ज्यांचे पती मेलेले आहेत किंवा ज्यांचे वडिलांचं निधन झालेलं आहे त्यांच्यासाठी सांगतो मी. जे हयात नाही त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र दिलं तरी चालणार आहे. त्यानंतर लाभार्थी TC झेरॉक्स, लाभार्थी महिलेचं TC झेरॉक्स द्यायचं आहे आणि लाभार्थीचं राशन कार्ड इथं तुम्हाला झेरॉक्स जोडायचं आहे. तर अशा प्रकारे हे सर्व फॉर्म डॉक्युमेंट जोडून सोबत अर्जासोबत हे
फॉर्म तुम्हाला अंगणवाडीच्या ज्या सेविका असतात त्यांच्याकडे जमा करायचं आहे. अगदी सोपं होतं फॉर्म. 2 मिनिटात तुम्हाला हे भरता येणार आहे. हा फॉर्म तुम्हाला जवळच्या अंगणवाडी सेविकाजवळ मिळणार आहे. तिथून हा अर्ज घ्यायचा आहे आणि भरून त्यांना द्यायचा आहे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.